उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार कैलास पाटील आपल्याबरोबर आहेत। कैलास पाटील जी काल मनीषा कायंदे ज्या शिवसेना शिंदे गटाच्या विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांनी एक अजब दावा केला आहे की वारीमध्ये अर्बन नक्षलांचा शिरकाव झालेला आहे। दिंड्यांमध्ये संविधान घेऊन फिरणं, त्यांचा प्रचार प्रसार करणं संविधानाचं, यामुळे कुठेतरी अर्बन नक्षल जे आहेत ते दिंडींमध्ये वारकऱ्यांच्या वेशात कुठेतरी दिंड्यांमध्ये आले आहेत, असा त्यांचा एक दावा आहे। या सगळ्या दाव्याकडे कसं पाहता, कारण की अनेक जणांनी नाराजी जी आहे या वक्तव्याबद्दल व्यक्त केलेली आहे। खरं तर आपण ज्या संविधानानं भारताला लोकशाही दिली, कायदे दिले, ह्या संविधानाला घेऊन फिरणं म्हणजे अर्बन नक्षलवाद म्हणणं ही खूप मोठी शोकांकित आहे। त्यांना म्हणजे कळायला पाहिजे की याआधीही सामाजिक न्याय विभाग संविधानाची दिंडी या वारीत दरवर्षी काढतं। महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग काढत होता। ह्या वर्षी आहे का नाही मला माहीत नव्हतं, पण याआधी काढत होता। आणि जर संविधानाला तुम्ही अर्बन नक्षल म्हणून खिनवत असाल तर मग ही हुकुमशाही आहे का लोकशाही याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। आणि अशा लोकांची कीव करावी तेवढीच कमी आहे। परंतु वारीला बदनाम करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे, एकीकडे अमोल मिटकरी असं म्हणतात। खरं तर महाराष्ट्रात ते बरेच वारकरी गेल्या अनेक वर्षापासून वारीमध्ये शेकडो किलोमीटर चालत पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येतात। गोरगरीब असतात, सर्वसामान्य शेतकरी असतो। आणि अशा वेळेस ही जर वारीला बदनाम करून कुठेतरी वारकरी संप्रदायाचा हा अपमान करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडे केला जातो। जसा शेतकऱ्यांचा अपमान केला तसाच वारकऱ्यांचाही अपमान सत्ताधाऱ्यांकडे केला जातोय। काल आपण बघितलं ज्यावेळेस लोणीकरांना माफी मागायला सांगितलं, सत्ताधारी त्यांच्या बाजूने उठून गोंधळ घालत होते। त्यांनी सभागृह बंद पाडलं, तहकूब केलं, पण लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही। मग हीच भूमिका ती भाजपच्या मनात जे होतं ती लोणीकरांनी बोलून दाखवलं। आणि काल ज्या एक आमदार बोलल्या ती सत्ताधाऱ्यांच्या मनातली गोष्ट आहे का हे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट करणं गरजेचं असतं। दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना सातत्यानं घेरलं जात होतं। खरं तर भाजप आणि इतर त्यांचे मित्रपक्षांकडून वारंवार आरोप केले जात होते की दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये थेट आदित्य ठाकरे यांचा हात आहे म्हणून। परंतु महायुतीने जी SIT समिती स्थापन केलेली होती त्या SIT समितीने आपला अहवाल जो आहे तो उच्च न्यायालयात दाखल केला आहे। त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध जो आहे तो दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात नाही असा अहवाल उच्च न्यायालयात दाखल झालेला आहे। याबद्दल काय यावरून स्पष्ट झालं की राजकीय हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी आदित्य ठाकरे साहेबांना बदनाम करायचं, माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या ठाकरे कुटुंबाला बदनाम करायचं षडयंत्र होतं। हे त्यांच्या सरकारनं स्थापन केलेल्या साईटीतून स्पष्ट झालं की हा निव्वळ राजकीय आरोप होते आणि कुठल्या तरी एखाद्या नेत्याला बदनाम करायचं, पक्षाला बदनाम करायचं म्हणून केलेली खेळी होती असं मला वाटतं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार कैलास पाटील होते आपल्याबरोबर। कैलास पाटील यांनी सांगितलं की कुठेतरी विरोधकांना बदनाम करण्याचं काम, विशेषतः आदित्य ठाकरे यांना राजकीय जीवनात कुठेतरी बदनाम करण्याचं काम जे आहे ते सत्ताधाऱ्यांकडनं होत होतं। परंतु आता दिशा सालियान मृत्यू प्रकरणातला SITचा अहवाल जो आहे तो उच्च न्यायालयात दाखल झालेला आहे। त्यामुळे आता मात्र विरोधकांनी यावरती बोलावं असं आव्हानच जे आहे ते कैलास पाटील यांनी आपल्याशी बोलताना केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।